नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची पहिली सभा झाली. म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरची पहिली प्रचार सभा जी षण्मुखानंद हॉलमध्ये झाली. ज्या षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेनेच्या अनेक सभा झाल्या आहेत, काँग्रेसच्याही झालेल्या आहेत, अगदी राष्ट्रवादीच्याही झालेल्या आहेत. पण आजची सभा जी आहे ती अक्षरशः दणदणीत झाली. महाविकास आघाडीने एक प्रकारे प्रचारात आघाडी घेतलेली आहे. कारण महायुतीची अशा प्रकारची सभा होण्याच्या अगोदरच हम तैयार है अशा प्रकारचा एक प्रकार मेसेज देण्याच्या दृष्टीने आज मवियाने ही सभा घेतली आणि ही सभा अतिशय उत्तम झाली. चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केली होती. व्यासपीठावरती तिन्ही पक्षांचे बडे नेते हजर होते आणि एकेकाने अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केली. त्यामध्ये ज्यांचा उल्लेख करावा लागेल त्यामध्ये जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी या सरकारने कशाप्रकारे उधळपट्टीचा कारभार सुरू केलेला आहे हे सांगितलं. आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समान नागरी कायद्याच्या आवश्यकतेसंबंधी लाल किल्ल्यावरून भाषण करताना सेक्युलर या शब्दाची कशी आठवण झाली हेही त्यांनी सांगितलं. कारण आता दिल्लीमधली समीकरणं बदलली आहेत. चंद्राबाबू आणि नितीश कुमार बरोबर आल्यामुळे सेक्युलर शब्दाची त्यांना कशी आठवण झाली हे जयंतरावने अतिशय आपल्या मिश्किल शैलीत सांगितलं. खूप चांगलं भाषण त्यांचं झालं. कधी वेळ मिळाला तर मला त्याबद्दल सुद्धा बोलायचं सविस्तरपणे, पण जयंतरावांचं याबद्दल अभिनंदन करावं लागेल. सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा ज्यांनी सांगितलं की बहिणीचं प्रेम हा काही व्यापार नाही आहे. प्रेम आणि प्रत्यक्ष व्यवहार याच्यात फारकत आहे, पण हे प्रत्येक गोष्टीचा व्यापार कसा करू बघताय हे सरकार, महायुतीचं, महाराष्ट्रातलं शिंदे सरकार, हे त्यांनी सांगितलं. अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. वर्षाताई गायकवाड यांनी अत्यंत उत्तम भाषण केलं आणि त्या लोकसभेमध्ये आत्ताच गेल्या आहेत आणि त्यांनी कशी तिथे बाजी मारलेली आहे, सातत्याने भाषणं उत्तम करून त्यांनी एक प्रकारे आपली मोहर उमटवली आहे. याचं कौतुक सुप्रियाताईंनी केलं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर संजय राऊतांचं भाषण झालं, नेहमीप्रमाणे आक्रमक भाषण झालं. नाना पटोलेंचं भाषण झालं. शरद पवारांनी सुद्धा चांगली मांडणी केली आणि त्यांनी असं सांगितलं की संविधानाला असलेला धोका अजूनही नष्ट झालेला नाही आहे. हा धोका टळला आहे म्हणून आपण स्वस्थ बसण्याचं कारण नाही आहे. याचं कारण असं आहे की ताजं उदाहरण त्यांनी दिलं की लाल किल्ल्यावरच्या सभेमध्ये म्हणजे स्वातंत्र्य सोहळ्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 5व्या रांगेत बसवण्यात आलं. ते असं म्हणाले की मी स्वतः विरोधी पक्षनेता होता लोकसभेमध्ये, मला कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबर बसण्याचं स्थान दिलं जायचं आणि तेच बरोबर आहे. सुषमाताई स्वराज या जेव्हा विरोधी पक्षनेत्या होत्या आमच्या काळात म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या काळात, तेव्हा त्यांनाही महत्त्वाचं स्थान दिलेलं होतं असंही ते म्हणाले. शरद पवार यांनी असंही सांगितलं की जनसुरक्षा विधेयक जे शिंदे सरकार आणू पाहत होतं, ज्याच्यामध्ये काहीही विरोधी बोललं सरकारच्या तर 5-5 वर्ष तुरुंगात टाकण्याची त्यामध्ये तरतूद होती, त्याला ठामपणे आम्ही विरोध केल्यानंतर मग ते आता विधेयक थोडंसं मागे ठेवण्यात आलेलं आहे. आणि हे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या शरद पवारांनी की ज्यामुळे धोका आहे. आणि आता आपण सगळ्यांनी झटून एकजुटीने काम करायला पाहिजे, कामाला लागलं पाहिजे आणि इथे परिवर्तन घडवलंच पाहिजे आणि घडवणार या जिद्दीने कामाला लागलं पाहिजे असं शरद पवारांनी सांगितलं. आता सगळ्यात महत्त्वाचं भाषण याच्यामध्ये झालं ते म्हणजे उद्धव ठाकरेंचं. नेहमीची पद्धत काय की महाविकास आघाडीची सभा असो किंवा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना त्यांची सभा असो, त्यात उद्धवजींचं भाषण सगळ्यात शेवटी होतं आणि ते ऐकण्यासाठी लोक थांबून राहतात. आपण हे वज्रमूठ सभांमध्ये बघितलं, शिवसेनेच्या अनेक सभांमध्ये बघितलं. हे उद्धव ठाकरे दिवसेंदिवस अतिशय उत्तम बोलायला लागलेले आहेत, अतिशय आक्रमक व्हायला लागलेले आहेत आणि आज त्यांनी ओपनिंग बॅटिंग केली. एरवी सगळ्यात शेवटी भाषण होतं पण ओपनिंग बॅट्समन ते होते.
आणि ओपनिंग बॅट्समन जशा वीरेंद्र सहवाग जसं दणादण बॅट फिरवतो आणि हाणतो, बाकी अनेक ओपनिंग बॅट्समनचं नाव घेत आहे, पण मला सहवागची आठवण झाली. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी पहिल्या बॉलपासून दणादण बॅट फिरवायला सुरुवात केली आणि अक्षरशः महायुतीवरती हल्लाबोल केला, मोदी सरकारवरती हल्लाबोल केला त्यांनी. सुरुवातच त्यांनी कशी केली, मी मुद्दामून त्यांचं भाषण टिपून घेतलं आणि त्यामध्ये ते म्हणाले की महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्राची संस्कृती, स्वाभिमान याची ही लढाई आहे. एक तर तू राहशील किंवा मी, म्हणजे काय की तुम्ही राहाल किंवा आम्ही, अशी निकराची लढाई आहे आणि यामध्ये आपण मागे हटायचं नाही, कारण हे महाराष्ट्र लुटायला आलेले आहे. जसं त्यांनी सांगितलं महायुती सरकारने कशी लूट होती आहे हे आपल्याला माहिती आहे. मी लाडक्या बहिणीवरती योजनेवरती 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. बाकी सगळ्या योजनांमधले सगळे पैसे वळवण्यात आले. कुठलीही कामं होत नाही आहेत, तुम्हाला सांगतो. अनेक कामं पडून राहिलेली आहेत, स्थगित ठेवलेली आहेत. पण ही योजना राबवा आणि मतं द्या, कारण महायुती सरकारला आपला पराभव डोळ्यासमोर दिसतो आहे. म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी तुफान प्रसिद्धी सुरू आहे, हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ते म्हणाले की आता सरकार बदलणं हा आपला एक कलमी कार्यक्रम असला पाहिजे, असं ते म्हणाले. सरकार बदलायचं आहे आपल्याला, असं ते म्हणाले. आणि उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की सतत चर्चा सुरू झालेली आहे, सुरू करण्यात आली आहे महायुतीमार्फत की तुमचा मुख्यमंत्री कोण. आता खुद्द तुम्हाला सांगतो की महायुतीचा कोण आहे मुख्यमंत्री ते सांगितलं नाही त्यांनी. ते काय म्हणतात की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील. पण या निवडणुका समजा महायुती जिंकली, असं समजा धरून चालू, जिंकण्याची सुतराम शक्यता नाही असं माझं आत्ता तरी मत आहे. पण जिंकली तर मुख्यमंत्री कोण ते त्यांनी जाहीर केलेलं नाही आहे. आणि शिंद्यांच्या जवळचे लोक जाहीरपणे सुद्धा काही वेळा बोललेत की शिंदेच मुख्यमंत्री होणार म्हणून. भाजपच्या मेळाव्यामध्ये काय म्हटलं जाते की आता खूप झालं त्याग, आता आपल्यालाच आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे. अजितदादा म्हणत आहेत की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, 5-5 वेळा मी उपमुख्यमंत्री राहिलेलो आहे आणि मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांच्या बॅनर्ससुद्धा ठिकठिकाणी लागलेले आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये हाणामाऱ्या आहेत. आणि ज्यावेळी निकाल लागतील त्यानंतर या हाणामाऱ्या सुरू होतील आणि कदाचित दणदणीत पराभव महायुतीचा झाला तर तिकडनं पळापळ सुरू होईल, हे तुम्हाला आत्ताच सांगतो. आता दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे काय म्हणाले की आमचा मुख्यमंत्री कोण म्हणून चर्चा सुरू करण्यात आलेली आहे आणि चॅनेलवरनं चर्चा चालू आहे ती. खुद्द संजय राऊतांनी 2दा सांगितलं की ठाकरे 2 सरकार येणार आहे, असं ते म्हणाले. आता संजय राऊत हे शिवसेनेचे एकनिष्ठ सैनिक आणि नेते आहेत. ते असं म्हणणारच की आमचा मुख्यमंत्री होणार शिवसेनेचा, उद्धव ठाकरे होणार, असं ते म्हणणार. आणि ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एक प्रकारे हा प्रचार सुरू आहे. मग प्रचार प्रमुख किंवा प्रचाराचं नेतृत्व हे उद्धव साहेबांकडे असेल, अशाही बातम्या आल्या. आणि मग जो गोदी मीडिया आहे त्यामध्ये चर्चा सुरू झाली की आता यांच्यामध्ये हाणामाऱ्या आहेत म्हणे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये, की मुख्यमंत्री कोण म्हणून. यावरती, या सगळ्या अफवांवरती पूर्णपणे अफवा बंद व्हाव्यात या दृष्टिकोनाने उद्धव ठाकरे खुलेपणाने म्हणाले, काहीही संदिग्धता ठेवली नाही. ते असं म्हणाले की राष्ट्रवादीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा किंवा काँग्रेसने जाहीर करावा, मी त्याला खुलेआम पाठिंबा देईन, या इथे देतो, ताबडतोब देतो म्हणून सांगितलं. पण या चर्चेमध्ये ही चर्चा आता बंद झाली पाहिजे एक प्रकारे. ते असं सरळ म्हणाले मी त्यांना पाठिंबा देईन म्हणून. त्यानंतर नाना पटोले म्हणाले की आमचे वरिष्ठ नेते काय ते ठरवते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते 2-3 दिवसापूर्वी, त्यांना प्रश्न विचारला तेव्हा की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असं ते म्हणाले होते. पण माझ्या मते असं काहीही नसतं. एकनाथ शिंदे यांचे कुठे महायुतीमध्ये जास्त लोक होते, त्यांचा झाला का नाही मुख्यमंत्री. आणि अनेक राज्यात सोय म्हणून किंवा राजकीय तडजोड म्हणून कमी संख्या असली तरीसुद्धा
त्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला आहे. आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या सगळ्यात जागा, शिवसेनेच्या सगळ्यात जास्त जागा 56 होत्या. आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याबरोबर यावं यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केले. शरद पवारांचे प्रयत्न अगोदरपासून सुद्धा चालू होते, कारण त्यांनी जेव्हा भाजपला पाठिंबा दिला तेव्हा सांगितलं की भाजप आणि शिवसेना याच्यामध्ये दरार पडावी म्हणून मी स्ट्रॅटेजी केली होती. आणि त्याची फळं त्यांना मिळाली, कारण भाजप आणि शिवसेना यांचे संबंध पुढे बिघडले. उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानाने युतीत चढलो असं म्हटलं आणि लाथ मारली भाजपला, आणि मग ते शरद पवारांबरोबर आले. पण शरद पवारांनी याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली. काँग्रेसला पटवून देण्यासाठी बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, यांनी खूप प्रयत्न केले काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला, आणि मग महाविकास आघाडी तयार झाली. पण त्याचे शिल्पकार शरद पवार होते. पण जर उद्धव ठाकरे हेच जर नसते, ज्यांच्या सगळ्यात जास्त जागा होत्या, तर ही आघाडी अस्तित्वातच येऊ शकली नसती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समजा शिवसेनाच बाजूला राहिली असती तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार येऊ शकलं नसतं, किंवा त्यांना शिवसेनेचा तुम्ही बाहेरून पाठिंबा द्यावा असं म्हणावं लागलं असतं त्यांना. पण शिवसेना बाहेरून कशाला पाठिंबा देईल त्यांना? म्हणून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, म्हणून ही महाविकास आघाडी सरकार चांगल्या प्रकारे चाललं हे लक्षात घ्या. कारण उद्धव ठाकरे हे नेमस्त स्वभावाचे आहेत, मवाळ आहेत, सगळ्यांशी मिळून मिसळून व्यवहार करणारे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेसुद्धा त्यामध्ये राहिलेले होते, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित चाललं होतं त्यांचं. अजितदादा पवारांचं व्यवस्थित चाललं होतं आणि 2.5 वर्ष सरकार व्यवस्थित चाललं. परंतु दिल्लीच्या नेतृत्वाला आणि फडणवीसांना ते सहन नव्हतं म्हणून त्यांनी पाडलं. पण नाहीतर उद्धव ठाकरे नसते तर ते सरकारच अस्तित्वात येऊ शकलं नसतं. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जरी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या असत्या तरी उद्धव ठाकरे यांचा करिश्मा, यांची लोकप्रियता जास्त होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या भाषणांचा राष्ट्रवादीला आणि काँग्रेसलाही फायदा झाला, पवारसाहेबांच्या भाषणांचा शिवसेनेलाही फायदा झाला, आणि काँग्रेसची जी पहिल्यापासूनची जी महाराष्ट्रामध्ये रुजलेली मुळं होती त्याचा काँग्रेसला फायदा झाला. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचाही त्यांना फायदा झाला. उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर आलेले आहेत, उद्धव ठाकरे पवारांबरोबर आहेत, यामुळे त्यांनाही आधार मिळाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या 3 पक्षामध्ये काड्या घालण्याचे प्रयत्न होतील असं संजय राऊतही म्हणाले, आणि त्यापासून सावधगिरीचा त्यांनी संदेश दिला, आणि उद्धवजींनी सुद्धा त्याचा उल्लेख केला. ते असंही म्हणाले स्पष्टपणे की आपल्यात काड्या घालणारे आहेत, ते युतीमध्ये आहेत, ते काड्या घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की गोदी मीडियाच्या माध्यमातून या काड्या घालणारे लोक आहेत, आणि ते काड्या चालू आहेत की मुख्यमंत्री कोण. उद्धव ठाकरे यांनी खुलेपणे सांगून टाकलं की मी त्या मुख्यमंत्री पदासाठी हटून बसलेलो नाही. माझी इच्छा आहे की महायुतीचं सरकार गाडायचं आहे, आपल्याला दिल्लीची दादागिरी मोडून काढायची आहे, मोदी शहांची दादागिरी आणि जुलूमशाही हटवून द्यायची आहे. हे आमचं महत्त्वाचं लक्ष आहे. हेच महत्त्वाचं लक्ष नाना पटोलेंचं आहे, आणि हेच लक्ष शरद पवारांचं आहे. ते लक्ष महत्त्वाचं आहे, मुख्यमंत्री कोण हा प्रश्न महत्त्वाचा नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हे सांगून या प्रकारची आता चर्चा, या 3 पक्षात मतभेद आहेत, हाणामारे आहेत, ही चर्चाच त्यांनी आता संपून टाकली असं माझं स्पष्ट मत आहे. अतिशय चांगलं पाऊल टाकलं उद्धव ठाकरे. ते असं म्हणाले की मी माझ्यासाठी लढत नाही. उद्धवजी म्हणाले महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय, माझ्या स्वार्थासाठी नाही. महाराष्ट्राला झुकू पहाडांना गाडायचं आहे आपल्याला. याचा अर्थ काय की ही लढाई, विधानसभेची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. लोकसभेची लढाई संविधानाची, लोकशाहीची होती, आणि ही त्याच्याशिवाय महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. कारण इथले उद्योगधंदे, रोजगार पळून नेले जात आहेत, आणि दिल्लीच्या इशाऱ्यानुसार प्रत्येक गोष्ट केली जायची. ते असं म्हणाले की 50,000 योजना दूत हे लाडकी बहीण योजना आणि अन्य योजनांच्या प्रचारासाठी एवढे
दूत नेमत आहेत, 50,000. ते चेले चपाटेच त्यांचे नेमतील, म्हणजे महायुती सरकार किंवा शिंदे सरकार. आणि त्यामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता सुद्धा त्यांनी उद्धवजींनी वर्तवली. नंतर ते असं म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या वेळी, लोकसभा निवडणुका जेव्हा झाल्या त्यावेळी त्याच्या अगोदर ते असं म्हणाले की मोदी रथ आला होता. हे भारत सरकारचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते गावोगावी मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार करत होते. तेव्हा अनेकांनी विचारलं की तुम्ही भारत सरकारचे प्रतिनिधी आहात, तर मोदी सरकार हा काय प्रकार आहे? भारत सरकारच्या योजनांचा, कल्याणकारी योजनांचा अवश्य प्रचार करा. पण भारत सरकारने मोदी सरकार म्हटलं जात होतं. एक प्रकारे त्यांची एकाधिकारशाही लादण्याचा आणि त्या एकाधिकारशाहीचा प्रचार करण्याचा हा अत्यंत निंद्य प्रयत्न होता आणि तो लोकांनी हाणून पडला लोकसभेमध्ये. उद्धवजींनी तेव्हापासून त्याच्यावरती जबरदस्त टीका केली. उद्धवजींनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी तुलना केली. आजचा जो लढा आहे, जो महायुती सरकारशी, जो अजितदादांशी, एकनाथ शिंदेंशी, देवेंद्र फडणवीसांशी, मोदी, शहा, नड्डांशी चालू आहे, तो संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखाच आहे. कारण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी होती ती दिल्लीशाहीच्या विरोधातली होती आणि आता तशीच लढाई आहे. ही अतिशय योग्य गोष्ट त्यांनी सांगितली. मग ते म्हणाले की केवळ त्यांच्यावर टीका करायची नाही, आपली चांगली कामं कामं सांगा. मनमोहन सिंग हेच म्हणायचे की आपण आपली कामं जी केली ती सांगण्यामध्ये कमी पडलो, म्हणून आपला पराभव 2014मध्ये झाला. आणि तुम्ही बघितले असतील माझे अनेक व्हिडिओ, तेव्हा मी सातत्याने सांगतोय की उद्धव ठाकरे सरकारने किंवा महाविकास आघाडी सरकारने अनेक चांगली कामं केली, की माझ्या पोस्टमधनं, माझ्या व्हिडिओमधनं मी वारंवार सांगेन की हे महायुतीवाले इतके बदमाश आहेत, इतका खोडसाळ प्रचार करतात. त्याला उत्तर देण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला आणि मी सातत्याने सांगतोय की तुमची चांगली कामं तुम्ही सांगा. आणि उद्धव ठाकरे यांनी जे आज सांगितलं, त्या मवियाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की आपण काय चांगली कामं केली. उदाहरणार्थ 6-6 लाख कोटी रुपयाचे उद्योगांचे, नव्या उद्योगांचे गुंतवणुकीचे करार केले. सुभाष देसाईंनी, आदित्य ठाकरे गेले होते दावोसला. महाराष्ट्रात, मुंबईमध्ये करारांवरती स्वाक्षऱ्या झाल्या. अनेक धोरणं नवीन आणली, पर्यटनाचे, पर्यावरणाची, इलेक्ट्रिक व्हेकल्स संबंधी अनेक धोरणं त्या सरकारने आणली. अशा अनेक गोष्टी आहेत. आता दुसरी गोष्ट, शिवभोजन असेल, कर्जमाफी असेल शेतकऱ्यांची, करोनामधलं उद्धवजींचं काम असेल, या गोष्टी झाल्या ना, त्या सांगण्याची आवश्यकता आहे. नंतर ते म्हणाले की एकनाथ शिंदेंनी मध्यंतरीच्या एका बैठकीत सांगितलं की मी सांगतो ते ऐका, या ज्या योजना पोचवा, आमच्या काय लाडकी बहीण वगैरे योजना, आणि आम्ही सांगू ते ऐका, नाहीतर मला माझं दुसरं रूप दाखवावं लागेल. अशा उघड धमकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिली. अशा प्रकारे याचा उल्लेख उद्धवजींनी केला आणि ही अतिशय खरी असेल तर चुकीची गोष्ट आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. या प्रकारे दादागिरी चालली असेल तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे. दुसरं, ते असं म्हणाले की एकनाथ शिंदे म्हणाले की बांगलादेशच्या स्वातंत्र्यामुळे आपलं स्वातंत्र्य अधोरेखित झालं भारताचं. आता हे अतिशय चुकीचं विधान आहे, अज्ञानमूलक विधान आहे. बांगलादेशला स्वातंत्र्य 71 साली मिळालं, आपलं 47 साली स्वातंत्र्य मिळालं. बांगलादेशच्या स्वातंत्र्यामध्ये भारताची आणि इंदिरा गांधींची भूमिका महत्त्वाची होती. त्याच्या स्वातंत्र्याशी भारताच्या स्वातंत्र्याचा काय संबंध आहे? दुसरी गोष्ट, उद्धवजी म्हणाले की मुस्लिम आणि बौद्धांनी आम्हाला भरपूर मतदान केले, हे कशामुळे? आम्ही हिंदुत्व सोडल्यामुळे? तर बिलकुल नाही. तर ते असं म्हणाले की करोना काळामध्ये मी काम केली किंवा माझ्या सरकारने जे काम केलं करोनाच्या काळामध्ये, त्याच्यामुळे, तसंच CAA आणि NRC यामुळे इथल्या भारतीय नागरिक जे आहेत, मुसलमान किंवा अन्य धर्माचे, त्यांना इथनं आपल्याला हाकलून दिलं जाशील भीती वाटत होती. मी त्यांना दिलासा दिला की मी असेपर्यंत असं होऊ देणार नाही. मी सुरक्षा दिली, मी आश्वासन दिलं, तेव्हा त्यांनी आम्हाला मतं दिली. असं उद्धव ठाकरेंनी का दिली मतं दलितांनी, बौद्धांनी, अल्पसंख्याक समाजाने, मुसलमानांनी? त्याचं कारण शोधलं पाहिजे. मग ते म्हणाले की वक्फ बोर्ड
जे विधेयक आहे ते तुम्हाला मंजूर करायचं होतं तर मंजूर करून घ्यायचं, तुमचं बहुमत आहे. पण तुम्हाला चर्चा चालू ठेवायची याची, आणि तुम्हाला उद्धव ठाकरेंना अडचणीत आणायचं आहे याबाबत. आणि मग उद्धव मातोश्रीच्या बाहेर तुम्हाला माहिती असेल की मुसलमान काही एक शिंदेचे चमचे जे असतील किंवा भाजपचे चमचे मुसलमान असे तथाकथित नेते पाठवण्यात आले. त्यांनी घोषणा दिल्या की 10, 12, 15 होते, चिल्लर नेते होते ते उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी. ही बदमाशी, ही चलाखी सर्वसामान्य लोकांना कळते. आणि उद्धव ठाकरे म्हणाले की वक्फ बोर्डाचं काय ते तुम्हाला करायचं आहे का, पण त्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या ढापू नका तुम्ही. त्या जमिनी ताब्यात घेऊन ढापण्याचा जर भाजपचा किंवा NDAचा किंवा इथल्या महायुतीचा इरादा असेल तर त्याला आम्ही विरोध करू. ते असं म्हणाले की बीडमध्ये आता सुरेश धस जे भाजपचे माजी मंत्री, राष्ट्रवादी होते पण आता भाजपमध्ये, त्यांच्यावरती आरोप होता देवस्थानच्या जमिनी तिकडच्या ढापण्याच्या बाबतचा. त्या चौकशीचं काय झालं असंही जयंतराव पाटलांनी विचारलं. काय झालं त्या चौकशीचं? मंदिरांच्या जमिनी ढापण्याचा प्रयत्न चालू आहे. एवढंच नव्हे तर उद्धवजी म्हणाले की केदारनाथ तिकडे शंकराचार्यांनी सांगितलं त्या तिथलं जे सोनं आहे ते लाटण्याचा प्रयत्न चालू झाल्याचा आरोप शंकराचार्यांनीच केला होता. नंतर ते म्हणाले की आरक्षणावरनं सुद्धा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो, मराठा आरक्षण. आणि आमची भूमिका काय, आमची भूमिका काय, सरकार महायुतीचं आहे, आमची भूमिका असल्याचा प्रश्न काय. पण उद्धवजी म्हणाले की आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे, शरद पवारांनी स्पष्ट केलेली आहे की मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, पण मराठा आरक्षण देण्यासाठी तुम्हाला आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल, ते सुरक्षित करण्यासाठी. मराठा आरक्षणाची घोषणा झाली, ते अंमलात आले, पण कोर्टामध्ये त्याला आव्हान दिलं गेलेलं आहे. आणि ते टिकण्यासाठी OBCच्या मधून ते द्यायचं नाही, तर मराठा आरक्षण स्वतंत्रपणे द्या, त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि ते लोकसभा करू शकतं, ते केंद्र सरकारच्या कक्षेत आहे, अशी आमची भूमिका आहे. आणि तसं जर तुम्ही केलं तर आमचा पाठिंबा आहे, शरद पवारांचाही पाठिंबा आहे त्याला. आणि काँग्रेसचे राहुल गांधी तर म्हणतात की जात गणना करा आणि ज्याचं जेवढं आहे, ज्याचा जेवढा वाटा आहे तेवढा त्याला हिस्सा द्या. पण यांना मराठा विरुद्ध धनगर, मराठा विरुद्ध OBC असं लढवायचं आहे, यांना हिंदू मुस्लिम करायचं आहे, याचा उल्लेख उद्धवजींनी केला. जातीत धर्मामध्ये. आणि एवढंच नव्हे तर मराठी आणि अमराठी लोकात भांडणं लावायची आहेत आणि मतं मिळवायची आहेत. हे अत्यंत लबाड लोक आहेत, हे उद्धव ठाकरे वारंवार सांगतात. आणि आज जर तुम्ही महाराष्ट्रात बघितलं असेल, आज एका महाराजाच्या, तथाकथित महाराजाच्या अत्यंत आक्षेपार्ह विधानावरनं काय महाराष्ट्रात प्रकार झाला. महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न कसा चालू आहे, नाशिकमध्ये असेल, नगरमध्ये असेल, ठिकठिकाणी हा कसा चालू आहे. कारण महायुती म्हणजे भाजप, शिंदे सेना, अजितदादा हे घाबरलेले आहेत. त्यांना पराभव आपला समोर दिसतोय, म्हणून मग हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या नितेश राणे यांच्या आग लाव्या विधानांना हसन मुश्रीफ जे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे मंत्री आहेत त्यांनी विरोध दर्शवला आहे की त्यांना आवरा म्हणून. अजितदादा या हिंदू मुस्लिममध्ये फसलेले नाही आहेत, ही सुदैवाची गोष्ट आहे. पण म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की अजितदादा महायुतीत राहतील की नाही याची मला शंका आहे. ते उद्या महाविकास आघाडीच्या दिशेने सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुदैवाची गोष्ट म्हणजे हिंदू मुस्लिम ते करत नाही आहेत, ते विशाळगडावर सुद्धा गेले होते, हे लक्षात ठेवा. उद्धवजींनी असंही सांगितलं की मुंबईमध्ये धरणं भरलेली आहेत, पण अनेक भागात पाणी टंचाई आहे. शिवाय गटाराचं पाणी अनेकांच्या घरी जाते आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना पोटाचे विकार जडलेत, हाही त्यांनी उल्लेख केला. आता मी याच्या उपर तुम्हाला सांगतो आहे की असं आहे की आज अशी गोष्ट आहे की राज्य सरकार कितीही कर्ज झाली तरी चालेल, आम्ही वाटेल तेवढा खर्च करू, पण आम्हाला मतं द्या, असं शिंदे सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मतांसाठी वाटेल ते चालू आहेत आणि निवडणुका येतील तेव्हा पैसे वाटले जातील महायुतीकडनं, हे आत्ता लिहून ठेवा तुम्ही.
कारण त्यांना काहीही करून जिंकून यायचं आहे. मग वाटेल त्या गडबडी ते करतील. पण उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेमध्ये आमची एकजूट कायम राहील, काँग्रेस एखादी जागा चर्चेनंतर आपली जागा समजा काँग्रेस राष्ट्रवादीला गेलं तरी त्यांच्यासाठी आपण काम करायचं हे त्यांनी सांगितलं. पवारसाहेबांनी सांगितलं. काँग्रेसची सुद्धा तीच भूमिका आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष जरी जागा कोणाची आली काही असली तरीसुद्धा एकमेकांसाठी मदत करायचं त्यांनी ठरलं. आणि शेवटी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे उद्धव ठाकरे काय म्हणाले की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार का ठरवा. तर आम्ही जेव्हा ते म्हणाले की भाजपवर आमची युती होती तेव्हा काय व्हायचं की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं ठरल्यामुळे पाडापाडीचे उद्योग चालायचे महायुतीमध्ये, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं उद्धवजींनी. आणि म्हणून हा जर फॉर्म्युला जर वापरायचा असेल तर पाडापाडीचे उद्योग इथे सुरू होतील महाविकास आघाडीत. त्यापेक्षा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवा आणि जर ठरवता आला नाही तर निदान पाडापाडीचे उद्योग करू नका, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं. उद्धव ठाकरे यांच्या आज पूर्णपणे भाषणामध्ये एक आग दिसत होती. अशी आग की जशी कुठल्याही परिस्थितीत मला जिंकायचं आहे असं आपल्या ऑलिम्पिकचे वीर होते ज्यांनी यश मिळवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारताला पदक मिळवून द्यायचं आहे. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये आणि आदित्यच्या भाषणामध्ये आदित्यने अतिशय उत्कृष्ट भाषण केलं. अनेक चांगले मुद्दे आदित्यने मांडले. म्हणजे जे मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातले असतील, ओव्हरऑल महाराष्ट्राच्या संदर्भातले असतील, ते अतिशय चांगल्या पद्धतीने आदित्यने भूमिका मांडली. आणि आता फार पसरट होईल माझा व्हिडिओ म्हणून, फार जास्त होईल म्हणून मी ते बोलत नाही म्हणून, पण या सगळ्यांच्या भाषणामध्ये आणि विशेषतः उद्धवजींच्या भाषणामध्ये एक जी मी सांगितलं ना की अक्षरशः लाव्हा होता तो, म्हणजे उसळून बाहेर आलेला जसा ज्वालामुखी जसा पेटतो ना तशा प्रकारचा अंगार उद्धवजींच्या भाषणामध्ये होता. म्हणजे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जिंकणार आहोत ही भावना त्यांच्यामध्ये दिसत. मी मुख्यमंत्री हो न हो पण मला महाविकास आघाडीला जिंकून द्यायचं आहे, माझ्या शिवसैनिकांना चेतवायचं आहे. आणि शिवसैनिक एकदा पेटून उठले तर ते मागे हटत नाही. ही अक्षरशः ही घनघोर लढाई आहे, ही पानिपतची लढाई आहे ही. आणि पानिपतच्या लढाई जरी मराठ्यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या लढाऊपणाचं कौतुक ज्यांच्याशी लढाई झाली त्या अब्दालींनी सुद्धा केलं होतं. पण आजचे जे अब्दाली आहेत ते मात्र ते भयंकर आहेत. त्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडून टाकायचा आहे, दिल्लीवरून महाराष्ट्रावरती राज्य करवायचं आणि आपली प्यादी इथे बसवायची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये त्यातही मुंबईच्या सगळ्या जमिनींवरती त्यांचा डोळा आहे. आणि म्हणून त्यांनी गौतम अदानी नावाच्या प्याद्यामार्फत मुंबईमधले सगळे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. ही जी गौतम अदानीची जी लिंक आहे ती सत्ताधाऱ्यांपर्यंत कशी घट्ट गुंफली गेली, ती वीण कसे एकत्र आहेत, ते धागे एकमेकात आहेत हे आपल्याला माहिती आहे. एकदा मुंबई त्यांच्या हातात आली आणि धारावीमध्ये प्रचंड करोडो रुपयांचा व्यवहार होणार आहेत. आणि म्हणून काहीही करून त्यांना मुंबई जिंकायची आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचं आहे. ही मोदी शहांनी पण केलं आहे. ही मुंबई धनदांडग्यांना आंदण द्यायची नाही आहे, आपल्याला बड्या व्यापारी आणि ठगांना आंदण द्यायची नाही आहे. आणि म्हणून सर्वसामान्य केवळ मराठीच माणूस नाही तर इथला गरीब वर्ग, दलित, ओबीसी, स्त्रिया इथल्या या सगळ्यांनी या लाडक्या बहिणी योजना वगैरेमुळे न भूलता या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राचं हित शाबूत ठेवण्यासाठी म्हणून या लबाड कोल्ह्यांना हाकलून द्यायचं इथून. आणि उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले असतील, आदित्य ठाकरे असतील, जयंत पाटील असतील, ते हेच सांगू बघतायत.
पण आज उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः धोड आला असं म्हणावं लागेल. ओपनिंगमध्ये उद्धव ठाकरे सेहवागसारखे बसले, त्यांची बॅट तळपत होती अक्षरशः. आणि असंच जर ते तळपत राहिले तर महाविकास आघाडीला यश कठीण आहे असं मला वाटत नाही. सध्या इतकंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. धन्यवाद.